पीक विम्यानंतर आता फळपीक योजनेतील घोटाळा समोर आलाय। संभाजीनगर, जालना आणि बीडमध्ये फळबाग विम्यात घोटाळा झाल्याची माहिती मिळतेय। लागवड झालेल्या क्षेत्राच्या 3 पट अधिकचं क्षेत्र दाखवत बोगस विमा उतरवण्यात आलाय आणि त्यामुळे या 3 जिल्ह्यात भरलेले 12,315 बोगस फळबाग धारकांचे विमा अर्ज अपात्र ठरवले जात आहेत। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आणि ही जी फळपीक विमा योजना आहे यामध्ये काही जे अर्ज आहेत शेतकऱ्यांचे ते रद्द करण्यात आलेले आहेत आणि काही शेतकरी आहे त्यापेक्षा जास्त क्षेत्राचा फळपीक विमा काढतात। मग त्यामुळे तो जास्तीच्या क्षेत्राचा जो फळपीक विमा आहे तो काढून घेण्यात आलेला आहे, म्हणजे आहे तेवढाच ठेवलेला आहे। तर अशा पद्धतीनं योग्य पद्धतीनं ही फळपीक विमा राबवावी, योग्य लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा या दृष्टीने शासनाने हे पाऊल उचललेलं आहे।